आपल्या हॉस्टेलकडून आल्यानंतर पाहिलं नाव आले गर्दी तिकडे. और एक 1.5 घंटा चलेगा. पालकमंत्री म्हणून स्वागत करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मराठवाडा विभागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक विकासाचे सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये, जे की बीड रेल्वे स्थानक आहे. बीड शहरामध्ये आता आपण पाहिलं अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा आज प्रथमतः सुरू झालेली आहे. आणि इथं आपल्यासोबत आहेत काही बीडकर नागरिक आणि त्यासोबतच आपल्या जे बीड रेल्वे स्टेशनवरती जे अनाउन्समेंट होत असते, जसं की प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट होत असते, काही महिलाच्या आवाजामध्ये असते, काही पुरुषाच्या आवाजामध्ये. तसेच इथं एक कलाकार आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांना ही कला कशी अवगत झाली. काय सांगतात सर? आपलं प्रथमतः नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आहे श्रावण आदोडे. आणि माझं नाव आहे श्रावणी आदोडे. आता मुलीचा आवाज म्हटल्यानंतर मुलीचं नाव श्रावणी आणि मुलांचं नाव श्रवण. तर मी भारतीय रेल्वेमध्ये 6 वर्ष झालं महिला आवाज उद्घोषक म्हणून काम करत आहे. परळी रेल्वे स्टेशन जे सिकंदराबाद अंडरमध्ये येतं, तिथे 2021 मध्ये कोरोनामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियामध्ये. भरपूर गुगलवरती आला, दूरदर्शनवर पण आहे. मग रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती एक विचार केला की हा मुलगा आहे पण आवाज मुलीचा काढतो आणि ते रेल्वेमध्ये बोलतो जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर निघते किंवा उभा टाकते. तर मला त्यांनी पुढे काम करण्याची संधी देण्यासाठी माझा आवाज रेकॉर्ड करून काही रेल्वे स्थानकावरती चालवलेला होता कोरोनाच्या काळामध्ये. तेच आज मी आवाज तुमच्या बीड रेल्वे स्टेशनवरती, बीड वरून अहिल्यानगरला गाडी आता गेलेली आहे. चला त्याचा अनाउन्समेंट आता ऐकूया रेल्वेच्या आवाजामध्ये. प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 0578 9 बीड वर्ण अहिल्यानगर जाणारी डेमो पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपल्या सुखदायी, यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना करतो. यात्रीगण कृपया ध्यान दें. गाड़ी संख्या 520 बीड से अहिल्यानगर जाने वाली डेमो पैसेंजर प्लेटफॉर्म क्रमांक 2
ट्रेन आ चुकी है। For the kind attention of passengers from Beed to Ahilya Nagar, demo passenger is on platform number 1. असाच आवाज तुम्हाला लवकरच आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती ऐकायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही जी बीड अहिल्यानगर सेवा कशी वाटली, जो की बीड जिल्ह्याचा बऱ्याच दिवसापासूनचा जो रेल्वेचा प्रश्न होता, तुम्हाला जो आज सॉल्व्ह झालेला आहे, तर तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला भेटूया।